हा आमचा मायलो आहे. त्याला फार पक्षी आवडतात, पण पक्ष्यांना हा अजिबात आवडत नाही, कारण हा आला की सगळे पक्षी जातात पळून. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, तापमान भरपूर वाढायला लागले आणि त्यामुळं बाहेर जे पाणी आहे ते सगळं आटत आहे आणि पाण्याच्या अभावामुळं बरेच पक्षी तहानेने त्यांचा नष्ट होत आहेत. आणि म्हणून मी हा एक छोटा उपक्रम केलेला आहे की बाल्कनीमध्ये, मी प्रत्येक वर्षी करते, बाल्कनीमध्ये असं 2-3 ठिकाणी मी पक्ष्यांसाठी पाणी ठेवलेलं आहे. आणि आपली तहान भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी हे पाणी पिण्यासाठी येतात. चिमणी, पारवा किंवा आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी. इथं मी त्यांच्यासाठी बर्ड फीडर पण ठेवलेलं आहे. तुम्ही सुद्धा असं ठेवू शकता. बाजारामध्ये 100-150 रुपयाला हे मिळतं. आणि जर तुम्हाला असं विकत घ्यायचं नसेल तर तुम्ही नारळाच्या करवंटीमध्ये सुद्धा ठेवू शकता. त्याचप्रमाणे चिमण्या कृत्रिम घरामध्ये सुद्धा राहतात आणि म्हणून मी तिथे एक मातीचं मडकं ठेवलेलं आहे. हे सुद्धा तुम्हाला इझिली बाजारात उपलब्ध होतं. किंवा आपले जे शूजचे बॉक्स येतात त्यामध्ये सुद्धा एक होल करून आम्ही चिमणीसाठी घरटं करू शकतोय. हां, मी नंतर तुम्हाला जर हवा असेल तर नंतरच्या व्हिडिओमध्ये मी ते बनवून दाखवेन. सकाळी भरपूर पक्षी येतात, पण मी हातामध्ये मोबाईल घेतला व्हिडिओ काढण्यासाठी आणि हा मायलो पाठीमागं येतो, त्यामुळं ते लगेच उडून जातात. तर मी तुमच्यासाठी सकाळचा एक वेळ ते पक्षी असतानाचा व्हिडिओसुद्धा बनवेन. या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही सगळ्यांनी हा उन्हाळा संपेपर्यंत पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, धान्य ठेवा. मी फळंसुद्धा ठेवते. हा बनाना वगैरे ठेवलेला असतो, काही पक्षी येऊन ते खाऊन जातात. तर शक्य असेल, छोटासा, फार मोठा उपक्रम नाही आहे हा. आपल्या पर्यावरणातील विविधता, जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी, पक्षीची विविधता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये ह्या पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्य ठेवा. आणि हा चिवचिवाट तुमच्या घराच्या भोवती ऐकायला येईल. आणि त्यामुळं वेगवेगळे पक्षी पाहायला जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या राज्यात किंवा अरण्यात जाण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्या घराच्या आजूबाजूलाच वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आम्ही निसर्गामध्ये पाहू शकतो. आशा करते की तुम्ही नक्की अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची सोय कराल, धान्य ठेवाल, थोडासा भात ठेवला, शिल्लक राहिलेला भात जरी ठेवला तरीही चालेल.